बाय हरी. बाय 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 बाय. कोणतरी चेन पुलिंग केली आहे. कोणीतरी चेन पुलिंग केली आणि आमची ट्रेन इथेच अर्धा तास लेट झाले. अक्षरशः म्हणजे 4 डब्बे ट्रेन मागे थांबली. एवढं आम्ही धावत आलोय. काय माहिती आज प्रवासाची सुरुवातच एकदम डिलेने झाली आहे. बघू पुढे काय होतं. आता वडोदरा आलाय आणि सकाळचे 10:30 वाजले. मी 8 वाजल्यापासूनच जागा आहे. झोपच येत नाही, माहित नाही का. हिरेन आता जस्ट उठला. हिरेन मस्त चांगलीच झोप काढलेली आहे. बघू आम्ही 5 वाजता उज्जैनला पोहोचणार आहे. तर अजून अर्धा दिवस तरी बाकी. मला एक गोष्ट कळत नाही गाईस की काय प्रॉब्लेम आहे 3 टायर AC वाल्यांना किंवा इंडियन रेल्वेजला. स्लीपरमध्ये एवढा वरती हेड स्पेस असतो. हे काय कम्प्लीट ब्लॉक. म्हणजे मी ताट बसूच शकत नाही. एवढी बेकार अवस्था आहे बघा. हॅरीला बघा. हा म्हणजे वाय इंडियन रेल्वेज वाय. जाणे दो. अभी रतलम की असं मस्त रतलमची फेमस रबडी घेतली आहे. बघूया. 2 घंटा बचा है. ठीक है ना. ठीक है ना. डराता क्यों है पर. 2 hours later. बिफोर टाइम आम्ही पोहोचलेलो आहोत. ट्रेन येणार होती 4:45ला पण आली 4:30ला. क्या बात आहे. आणि विदिन 10 मिनिट्स रिक्षा करून 20 रुपये पर पर्सनचं भाडं देऊन रिक्षावाल्यानं आम्हाला एक हॉटेल दाखवलं. हॉटेल शिव परिवार. AC नॉन AC रूम मंदिराच्या अगदीच समोर आहे. आणि खरंच खूप चांगले रूम्स आहेत. तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता. आम्ही नॉन AC रूम घेतला आहे. हिरेन इथे लामलेट झाला आहे. हे बघा. आणि कम्पेअर्ड टू म्हणजे इकडे जेवढे रूम्स आम्ही बघितले आम्हाला खूप आवडला. सोलार आहे त्यामुळे 24 तास पाणी आहे. आणि मिरर की 2 तास मंदिराच्या इथे काहीतरी आज कार्यक्रम असल्यामुळे थोडी गर्दी आहे. आणि त्यांचं रंगपंचमीचा टाईम अजूनही सुरू आहे. असेल काहीतरी त्यांचं. सो म्हणून आता आम्ही विचार करतो आत्ता मंदिरात नाही जायचं. कारण की आम्हाला ती वाईब एन्जॉय करायला आवडेल. पण ते जे कपडे खराब होतील ना ते बॅगेतून नेणं कठीण होऊन जाईल. आणि ती रिस्क आम्ही आता घेऊ नाही शकत. कारण की आमच्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाही ठेवायला. असो सर असा प्लॅन आहे की रात्री 8:30ला वगैरे जाऊन दर्शन घ्यायचं. उद्या सकाळी जो रिक्षावाला आम्हाला इथे सोडायला आलेला त्याने आम्हाला सांगितलं 500 रुपयात मी तुम्हाला इथली 6 मंदिरं फिरवतो. ज्यात कोणचं रे. काल भैरव खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं हरसिद्धी माता. अजून बडा गणपती. असे अजून त्याने 3 नाव सांगितले. सो आम्ही त्या रिक्षावाल्याला 500 रुपये दोघांशी देऊन तेही एक्सप्लोअर करणार आहे. त्याच्या पुढचा जो प्लॅन असेल तो तुम्हाला उद्या. हिरेन आणि मी बाहेर आलो आहे कारण की आता इथे काहीतरी फंक्शन चाललं आहे. बोललं बघूया चला काय चाललं आहे. आज रंगपंचमी होते. होळीच्या दुसऱ्या दिवशी येते ती नाही, तिथीप्रमाणे येते ती वाली. त्या निमित्ताने आज तिथे एक भली मोठी रथ यात्रा होती.
असं म्हणतात की मंदिराच्या वर फडफडणाऱ्या ध्वजाची ही रथयात्रा असते, पण खरंच एकदम कमाल आणि भव्य दिव्य अशी ती यात्रा होती. आता आम्ही निघतोय दर्शन करायला. रात्रीचे 7 वाजलेत. कारण आता दर्शन करायचं काय आहे तर उद्या सकाळी आम्हाला लोकल साईट सीइंग करायचं आहे आणि दुपारी निघायचं आहे आम्हाला इंदोरसाठी. कारण की तिसरा आहे महाकालेश्वर आणि चौथं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर. सो आम्ही दोन्ही पण सिक्वेन्स मध्ये प्लॅन करून आलोय. म्हणून आता आम्ही चाललोय दर्शन करायला. आता दर्शन करतो, मस्त निवांत जेवतो वगैरे, मग रूम वरती येतो. लकीली महाकालेश्वरला मोबाईल फोन्स आतमध्ये अलाउड आहेत. तर चला बघूया आपलं दर्शन कसं होतं. तर अशा प्रकारे आमचं तिसरा ज्योतिर्लिंग सक्सेसफुली झालेलं आहे आणि 3दा दर्शन मिळालं आहे आम्हाला महादेवांचं. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच कमाल आहे. म्हणजे इथली जी जादू वाईब आहे ना, खूप कमाल आहे, खूप कमाल. गेले अर्धा तास चालतोय आणि चालतोय, पण हे कॉरिडोर काय संपत नाहीये. तुम्ही बघू शकता हे किती भलं मोठं आहे आणि कमाल बनवलं आहे. म्हणजे कमाल मूर्त्या आहेत. त्यांनी शंकराचे वेगवेगळे रूप किंवा त्याचे जे दुसरे अवतार आहेत त्यांची सगळी कलाकृती ते बनवलेली आहे. आणि हे मी तुम्हाला एक फक्त सांगेन, तुम्ही हे फक्त रात्रीचं फिरा. दिवसाचं उन्हाळ्यात किंवा गरमीत पाय पण ठेवू शकणार नाही तुम्ही. एवढा खाली काळा दगड आणि असं भक्का असेल ना गरमीचा. सो आम्ही रूमवरती आता परत आलेलो आहोत. आमच्या जेवणाची तयारी सुद्धा झालेली आहे. ॲज ऑलवेज हिरेनने ठेपले आणलेले आहेत. सॉरी, मागे खूप पसारा दिसतोय. हिरेनने ठेपले आणलेले आहेत आणि आता त्या ठेपल्यांसोबत आम्ही आणलेली आहे ग्रेव्ही. आणि आता आम्ही ती खातो, झोपतो. कारण की सकाळी उद्या 8 वाजता एक रिक्षावाला येणार आहे आम्हाला इथलं लोकल साईट सीइंग फिरवायला. खाऊया आणि झोपूया. सुप्रभात मंडळी. तर आता आम्ही निघालोय आमच्या लोकल साईट सीइंगसाठी. पहिला आम्ही चाललोय खडकालिका मंदिरावर. सकाळचे 8 वाजलेत आणि सकाळच निघालोय कारण की वातावरण मस्त थंड आहे. नंतर ऊन झाल्यावरती भयानक गरम होतं, ते काल आम्ही अनुभव घेतला. सकाळच निघालोय चेकआउट करून. सो आजचा प्लॅन आहे इथला लोकल 4-5 साईट सीइंग करायचे आणि मग दुपारी बस पकडून आपण चाललोय इंदोरला. आमच्या पहिल्या साईट सीइंग स्पॉटवरती एक गुफा आहे, तर आम्ही ते बघायला आलो आहे. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण शिड्या उतरत एकदम खाली पोचलो आहे. तर आज जाऊन बघूया काय हरी हे राजा होते आणि त्यांनी इथे बसून तपश्चर्या केलेली या गुफेमध्ये. खरंच गुफा खूप कमाल आहे आणि एवढ्या जमिनीच्या आतमध्ये की तुम्हाला वाकून जावं लागतं. आत गेलात की तुम्हाला ती जी गरमी फील होते ना जमिनीच्या खालची आणि तो जो वास,
त्या दोन्हीच गोष्टी सांगतात की खरंच किती रिअल एक्सपिरियन्स आहे आणि खूप गोष्टी बघण्यासारख्या आहेत. वेगवेगळी मंदिरं आहेत. सोबतच तुम्ही जर बघाल इथे चारधामचा प्रवेशद्वार आहे आणि एवढंच नाही तर तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आतमध्ये एक्सपिरियन्स करायला भेटतील. शंकराची मंदिर आहेत, कालभैरवांचं मंदिर आहे, महाकालीचं मंदिर आहे आणि एक जागा आहे जिथे इंद्रदेव स्वतः येऊन गेले. सो खूप बघण्यासारखं आहे. फक्त 2 गोष्टी आहेत, ज्यांना कमरेचा त्रास आहे किंवा ज्यांना अस्थमा किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे, आतमध्ये गेल्यावरती खरंच ब्रीदिंग इश्यूज लगेच होतात जसं मी म्हटलं, कारण की ते खूप आतमध्ये आणि खूप छोट्या जागा आहेत. तर तुम्ही काळजीपूर्वक या. गडकालिका मंदिर, गणेश मंदिर अशी काही ठिकाणं करत आम्ही पोचलो त्या ठिकाणी जिथे चक्क देवाला दारू अर्पण केली जाते. श्री काल भैरव मंदिर. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगला आल्यानंतर यांचे दर्शन करणं अनिवार्य आहे. जसं मल्लिकार्जुनला साक्षी गणेश टेम्पल केल्याशिवाय तुमचा तो ज्योतिर्लिंग पूर्ण होत नाही, तसंच उज्जैनला आल्यानंतर तुम्ही जोपर्यंत काल भैरवाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत हा ज्योतिर्लिंग सुद्धा पूर्ण होत नाही. तर त्यामुळे ह्या 2 गोष्टी प्लीज तुम्ही लक्षात ठेवा की याल तेव्हा त्या ज्योतिर्लिंगसोबत हे जे इतर छोटे देऊळ आहेत ती पण करा. आता आम्ही चाललो पुढे 2-3 गोष्टी बघायला. आमचे जे रिक्षावाले दादा आहेत तेच आम्हाला सगळं फिरवतात. सो बघूया आता काय दिसतं. तिथून आम्ही गेलो जगात असलेल्या एकमेव मंगलनाथ मंदिरमध्ये, ज्यांच्या पत्रिकेत मंगल दोष आहे. तुम्हाला तुमचे पार्टनर इकडे डायरेक्ट भेटू शकतात विदाउट एनी टेन्शन. महर्षी संदीपानी आश्रम हेच ते ठिकाण जिथे श्रीकृष्ण, सुदामा, बलराम यांनी त्यांच्या आयुष्यातील मूळ विद्या इथे प्राप्त केली. मस्त असा एक बोटिंग एक्सपिरियन्स घेऊन चांगले फोटो व्हिडिओ काढून तर आम्ही निघालो परत दुसऱ्या घाटाकडे. म्हणजे आमचं दर्शन 5 मिनिटात झालं आणि इतका मला आनंद होतो कारण की मी अक्षरशः 5-10 मिनटं त्या गाभाऱ्यामध्ये उभा होतो. पाया पडलो, लोटांगण घातलं.